तारिणी, कसा आहे ग केदार? होतोय शांत. खरं म्हणजे मला तिचं चुकलंच. तिने केदारशी असं वागायला नको होतं. कुठून तिला दुर्बुद्धी झाली केदारशी असं वागायची कोणास ठाऊक. किती त्रास झाला असेल बिचाऱ्याला. तिने असं नव्हतंच वागायला पाहिजे त्याच्याशी. आधीच खांडेकरांच्या घरी जे काही झालं त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होत होता. त्यात आत्यानी त्याच्यावर हे असले काहीतरी आरोप केलेत. हो ग, खरंच त्याची काहीच चूक नव्हती. एकदम साधा सरळ आहे तो मुलगा. कुणाकडे वाकड्या दृष्टीनं बघणार सुद्धा नाही ग. अगं त्याची चूक नव्हतीच. ही काव्याच त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायची आणि हा तिच्यापासून लांब लांब जायचा. पण दिसताना चित्र उलटच दिसलंय. हो पण तू एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस? तुला सगळंच माहितीये का त्याच्याबद्दल? अगं असं काय करतेस ना? मी ओळखते त्याला इतक्या वर्षांपासून. आणि तुला असं वाटतंय का मग? नाही म्हणजे अशा केसेसमध्ये कोण चूक कोण बरोबर एक्झॅक्ट सांगू नाही ना शकत म्हणून. तिनेच कशाला सांगायला पाहिजे? मी सुद्धा सांगू शकते. माझा धनुष असा मुळीच वागणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. बिचारा आता खचला असेल एकदम. दयानंद काकांची कंडिशन क्रिटिकल आहे. का? त्यांना काय झालं? निशिताईचा फोन आला होता. स्ट्रोक आलाय. ऍडमिट केलंय त्यांना. आपल्या लेकराला स्वतःपासून लांब करणाऱ्या या बापाला ना दशरथाच्या यातना भोगाव्या लागतील, सांगते मी तुम्हाला. अशा मुलाला दूर करून त्या बापाला पुत्र सुखाचा लाभ कधीच मिळणार नाही. हे देवी जगत तारिणी, केदार आणि दयानंद रावांमध्ये कोण चूक कोण बरोबर यापेक्षा सुद्धा मी जे काही बोलले ना त्याचा मला पश्चाताप होतोय. माझ्या बोलण्याला तथास्तु म्हणू नकोस देवी आई. दशरथाला पुत्र सुख मिळू देत. नाही कौशिकी, हे शक्य नाही. अगं तो यांचा मुलगा असणारच नाही. कसं शक्य आहे? तो मुलगा तो नाही यांचा मुलगा. आता आपण कुठे आहोत? हॉस्पिटलमध्ये आहोत ना? नाही, मला माहिती हा धक्का पचवणं खूप कठीण आहे, पण आता त्याचा विचार करू नका प्लीज. पण नाही, मला नाही. पद्मिनी काका, कामत काका, दया काका बरे आहेत ना? हाँ, he's stable now. थँक यू. Stable. ट्रीटमेंट सुरू केली आहे. थँक यू. तर बघूया कसा रिस्पॉन्ड करतोय. ओके, म्हणजे रिस्क वगैरे काही नाही आहे ना? रिस्क नाहीये, पण आताच काही सांगता येणार नाही. काका मला खूप भीती वाटते. खूप वर्षांनी मला पुन्हा एकदा भीती वाटते. मी बाबांना ऑलरेडी गमावलंय. मला त्या काकांना नाही गमवायचंय. प्लीज डोंट बी इमोशनल, ओके? आता खरंच मी काही सांगू शकत नाही. अँड थिंक पॉझिटिव्ह. या